तुमची दर्शना फ्रॉम माय सिक्रेट रेसिपी। श्रावण महिना चालू होतोय। श्रावण म्हटलं की भक्ती, उपवास आणि शुद्ध सात्विक अन्नाचा काळ। तर आज मी फक्त तुम्हाला रेसिपी दाखवणार नाहीये, तर मी तुम्हाला आज आमच्या घरातल्या एका खास व्यक्तीकडे घेऊन जाणार आहे आणि त्यांच्या बालपणीचा आठवणी आपण ऐकणार आहोत। त्या श्रावण महिना कसा साजरा करायचे किंवा श्रावण महिन्यामध्ये त्या कोणत्या रेसिपीज बनवायचे, तर आपण त्या आमच्या घरातल्या खास व्यक्तीला भेटूया। आमच्या घरातली ती खास व्यक्ती म्हणजे माझ्या सासूबाई। तर या आहेत माझ्या सासूबाई आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या लहानपणीच्या आठवणी ज्या श्रावण महिन्यातल्या आहेत आणि मेन म्हणजे त्यांच्या पारंपरिक रेसिपी ज्या त्या आज मला शेअर करणार आहेत। तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच। तर मम्मी, तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काय करत होता? तुमच्या लहान असताना तुम्ही श्रावण महिना कसा साजरा करत होता? आमच्या लहानपणी श्रावण महिना आमची आई सकाळी लवकर उठवायची आम्हाला। गावाला त्यावेळेला शेणाचं घर असायचं, सडा सारवण करायचं, देवाची भांडी वगैरे सगळं देवाचं करायचं, पूजेला फुलं वगैरे आणायची। बाजूला शंकराचं मंदिर आहे, शंकराच्या मंदिरात जायचं, पिंडीवर बेल व्हायचं, दूध व्हायचं, प्रदर्शनं घालायच्या। हा आमचा त्यावेळेला सुरुवातीला उठल्याबरोबर हा कार्यक्रम असायचा। बरं, तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या रेसिपी बनवता तुम्ही लहान असताना? श्रावण महिन्यात सोमवार ही उपवास असायची, त्यावेळेला मोदक आणि ते पातोळे बोलतात हळदीच्या पानाचे, ते उकडीच्या शेंगा, उकडीचे मोदक आणि ते गावाला अशा पोळ्या बोलतात, पोळ्या अशा ह्याच्या त्या पोळ्या, असं म्हणजे गावच्या ठिकाणी जे असेल जवळ ती बनवायचं। बरं, तर सोमवारची पूजा तुम्ही कशी करत होता गावी असताना? सोमवारचा तुमचा उपवास असायचा का? सोमवार उपवास असायचा, उपवास असायचा। सकाळी उपवास असायचा, सकाळी काहीतरी खिचडी वगैरे खायची देवळातून आल्यानंतर। नंतर आम्ही शेतावर जायचो, संध्याकाळी सगळं जेवण असायचं, सगळं जे आपलं असतं जेवण ते सगळं, वरण भात भाजी, अळूवडी, कोथिंबीर वडी, जे काय असेल ते। नंतर ते देवाला नैवेद्य दाखवायचा। नंतर मग आम्ही सगळी एकत्र बसून जेवण जेवायचो, जे काय आपल्या घरी असेल ते सगळी एकत्र बसून। असा म्हणजे सोमवार उपवास असायचा, शनिवार आणि सोमवार। तर तुम्ही तुमच्या लहान असताना तुम्ही जे रेसिपी बनवायचं ते तुम्ही नेहमी मला आतापर्यंत सांगत आलात की आम्ही लहान असताना अशा पद्धतीच्या रेसिपी बनवायचो, तर तुमची एखादी अशी कोणती खास रेसिपी जी तुम्ही मला सांगाल? हळदीच्या पानाचे पातोळ। हळदीचे पान कसे बनवू शकतो, जी रेसिपी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता? हळदीच्या पानाचे पातोळ म्हणजे हळदीची पानं, तांदळाचं पीठ, गूळ, खोबरं म्हणजे ओला नारळ, वेलची आणि ते पीठ केनवून घ्यायचं। हळदीच्या पानाला थोडंसं तेल लावायचं, त्याच्यावरती पीठ लावायचं, एक अर्ध पान दुमडायचं आणि ते वाफेवर आपल्या मोदकासारखं शिजवायचं। ते शिजल्यानंतर ते पान काढायचं आणि आतले मोदक आपण आणि मग खायला तयार। आणि देवाला नैवेद्य दाखवलाच असेल त्यावेळेला म्हणजे केळीच्या पानावर, केळीचं पान त्याच्यावर देवता म्हणजे माझ्या आईच नैवेद्य भरायचं, आम्ही काय भरायचो ना, आजी किंवा आई ते मुदा मारायची। बाजूला जे काही भाज्या असतील त्या, जो नैवेद्य देवाला केला असेल तो। तर मंडळी, मम्मीने तर त्यांची रेसिपी सांगितलीच आहे, तर आता आपण हीच रेसिपी आपल्या किचन मध्ये बनवूया। चला तर मग किचन कडे वळूया आणि मम्मीच्या आवडीच्या पातोळ्या बनवूया हळदीच्या पानाची।